नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बनवत आहोत बांगडा। आपलं चॅनेल काय रेसिपीचं नाही, परंतु गप्पा मारत मारत म्हटलं बनवूया बांगड्याचा रस्सा। बांगडा ॲक्च्युली तळून म्हणजे फ्राय करून आणि त्याचा रस्सा पण करतात, परंतु जास्त मोठ्या प्रमाणात त्याचा रस्सा बनवला जात नाही। अतिशय कमी क्वांटिटीत बनवला तर एक नंबर लागतो। तर त्यासाठी मी अगोदर यामध्ये टाकलेली आहे हळद। हळद टाकल्यानंतर याच्यावरती थोडंसं टाकायचं मीठ। हळद आणि मीठ व्यवस्थित आणखी थोडंसं टाकते हे मीठ, आणि हे असं कालवून घ्यायचं। प्रत्येक पीसला लागलं पाहिजे। हे अगोदर मी सांगायचं राहिलेच। ह्यांना हे सगळं स्वच्छ केल्यानंतर ह्याला मी ज्वारीच्या पिठानं धुतले। तुम्ही तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ पण लावून धुवू शकता। आता हे असंच मिश्रण मी जे सगळं हे लावून ठेवलं आहे या पीसांना, ते सगळे पीस काय करते मी आता 10 मिनिटासाठी ठेवून देते। मगाशी याला लावून ठेवलेले हळद मीठ आणि ते आता परत धुवून घेतलं। मिठाचं प्रमाण जास्त असतं तर हे थोडेसे कठीण होतात पीस। मीठ टाकल्यामुळं ते थोडेसे कठीण होतात। आणि आता याला आपण मगाशी मी आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट करून ठेवली होती, ती याच्यावरती लावायची। हे लावून एकदा परत 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं। असं व्यवस्थित मिक्स कर। प्रत्येक पीसाला ते लागेल असं व्यवस्थित लावून परत ठेवून द्यायचं। आणि हे ठेवून दिल्यानंतर काय करायचं, थोड्या वेळानं आपण अगोदर आता बनवून घ्यायचा मसाला। यामध्ये आता आपण गरम करून घ्यायचे धने, जिरे, लवंग, दालचिनी थोडीशी तुमच्या हिशोबानं तुम्हाला कशी आवडेल तशी, आणि थोडीशी खसखस। मसाला हा आपल्या आवडीनिवडीवर राहतो, आपल्याला किती आवडतो कसा आवडतो त्या हिशोबाने करून घ्यायचा। आणि आता याच्यात परत मी आलं लसूण आणि कोथिंबीर टाकणार नाही। हे गरम करून ह्याच्यात खोबरं, मसाला थोडासा भाजल्यानंतर ओलं खोबरं आणि हा मसाला एवढा मिक्सरमध्ये काढून घ्यायचा। थोडासा वास यायला खमंग असा की गॅस बंद करून घ्यायचा। आता हा गरम झालेला आहे। फोडणीसाठी आपण तेल टाकते पातेल्यामध्ये। कांदा, टोमॅटो भाजून त्याला केचप टाकायचा। मसाला मगाशी बनवलेला त्याच्यामध्ये आले लसूण आणि कोथिंबीर नाही, ही जिरे परत लवंग आणि दालचिनी
एवढंच टाकलं आहे. याच्यामध्ये मसाला चांगला भाजून म्हणजे चविष्ट लागतो. टोमॅटो का टाकले तर मच्छीच्या आमटीला आंबट असं थोडंफार कोकम पण आपण टाकू शकतो. चटणी आपल्याला आवडेल त्या हिशोबाने चटणी मीठ तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात. हा गॅस बंद करून घेते कारण पाणी गरम असेल तर रस्सा खूप छान होतो. तर मी आमच्या चटणीत जास्त मीठ खपत नाही त्यामुळं थोडंसं टाकते. मसाल्याला बऱ्यापैकी तेल सुटायला सुरुवात होते असं, तेव्हा काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं. आपल्याला थोडा रस्सा पाहिजे त्या हिशोबाने. जास्त रस्सा जर केला तर चव लागत नाही, कारण बांगड्याचा जास्त प्रमाणात रस्सा आपण करायचा नाही, त्याच्या अंगापुरताच करायचा. तर मगाशी मी हे जे पीस ठेवले होते ह्याच्यातले मला जेवढे हवे तेवढेच मी टाकणार, बाकीचे मी उद्या फ्राय करायसाठी ठेवून देणार. मगाशी मी खलबत्त्यात आले लसणाची पेस्ट बनवलेली, त्यामुळे ते धुवून ह्याच्यात पाणी ॲड करते. चवीला लागतं म्हणून थोडंसं परत आता ह्याच्यात हे पाणी ह्याच्यामध्येच ओतायचं आणि रस्सा उकळू द्यायचा. गॅस बंद केला. आता हे पूर्ण उकळण्यापूर्वी जरा जरा उकळायला लागले की याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पीस तुम्ही ॲड करू शकता. कोणी कोणी फक्त मुंडक्याचा पण रस्सा बनवतं, तर मी मिक्स रस्सा बनवणार आहे. थोडीशी मुंडकी आणि शेपटीचा भाग पण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि काही पीस मी राहिलेले फ्राय करायसाठी ठेवून देणार आहे. बस अवघ्या 10 ते 12 मिनिटात आपला बांगड्याचा रस्सा तयार होतो. जास्त वेळ लागत नाही आणि अतिशय अप्रतिम असा लागतो, कारण त्याचा रस्सा अंगापुरता केलेला असतो म्हणून. आता याच्यामध्ये घालूया कोथिंबीर. थोडीशी टाकायची, मगाशी आपण टाकलेलीच, परंतु वरून टाकली तर खूप छान दिसतो रस्सा पण आणि टेस्ट पण लागते छान अशी. कोथिंबीरची ताजी कोथिंबीर आहे आमच्या शेतातली. तर हा बनलेला आहे आपला बांगड्याचा अप्रतिम रस्सा. अप्रतिम, खूपच टेस्टी आणि फार तेलकट पण नाही. तर हा खायचा आपल्याला भाकरीसोबत अथवा चपातीसोबत.